श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, आशा हरवलीस जिथे तेच सुख आज तुझ्या दारात उभं आहे. हे ऐकतानाच जी गोड बातमी येणार आहे ती तुझ्या आयुष्याचं चित्रच बदलून टाकेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी हे तू ऐकशील तुझ्या हृदयात एक शांती उतरेल. जी वर्षानुवर्ष हरवलेली होती ती गोष्ट जिथे तू वाट बघत होता, ती बातमी जिचा आशेने दररोज डोळे लावले होते ती आज तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तू खूप रडला, आता देव तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणार आहेत. जी गोष्ट तुला शक्यच वाटत नव्हती तीच गोष्ट आता सहज शक्य होणार आहे. कधी वाटायचं की हे माझं नशीबच नाही, पण स्वामी म्हणतात नशीब बदलायला वेळ लागतो पण आशीर्वाद मिळायला एक क्षण लागतो. आणि हा क्षण तोच क्षण आहे हा तुझ्यासमोर उभा आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा हार मानली तेव्हा मी तुझ्यासाठी योजना करत होतो. तू जिथे थांबून सगळं विसरलं इथून मी सुरुवात केली. हे एक शांतपणे स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि ते म्हणतात, जिथे संपल्यासारखं वाटतं ना तिथेच माझं चमत्कार सुरू होतो. तुझ्या वाटेला आलेले दुःख आता संपणार आहेत. तुझ्या मनातली रात्र आता संपते आहे. सूर्योदय आता तुझ्यासाठी होतोय. स्वामींचं ते तुझ्या आयुष्याला उजळून टाकणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जे हृदयापासून मागितलं ते मी तुला नक्की देणार. तुझं प्रेम, तुझी नोकरी, तुझं हरवलेलं सुख सगळं परत येणार आहे. फक्त थोडंसं मन लावून हे बोल आणि एक. स्वामी म्हणतात, तुला गोड बातमी मिळणार आहे. ज्याच्या येण्याची आशा सोडून दिलीस तू तोच माणूस तुझ्यासमोर उभा राहील. जिचं उत्तर कधी मिळेल असं वाटलं नव्हतं तिचं अडचण अचानक मिटेल. स्वामी म्हणतात, जग काहीही म्हणू दे, माझा भक्त जर खरा असेल तर मी त्याला कधीच खाली वाकवत नाही. संपूर्ण विश्व त्याच्या पायाशी आणतो. तू खूप संघर्ष केला आहेस. माझं एक, माझं नाव घे आणि फक्त चालत राहा. माझं शक्तीचं तुझ्यासोबत आहे. तुझं यश थांबलं नाही आहे, ते फक्त थोडं विलंबाने येते पण येणार हे नक्की. तुझं भविष्य तेजस्वी आहे. तुझं आयुष्य पुन्हा हसणार आहे. जे गेलं ते पुन्हा परत येईल, पण ते येणार आहे ते इतकं सुंदर असेल की तू आश्चर्यचकित होशील. स्वामी म्हणतात, आजची ही वेळ तुझं जीवन बदलणार आहे. गोड बातमी, सकारात्मक ऊर्जा, शुभ संदेश हे सगळं तुझ्या दिशेने चालून येत आहे. फक्त विश्वास ठेव. फक्त एक क्षण माझ्या नावाचा उच्चार कर, श्री स्वामी समर्थ, आणि पहा तुझ्या जीवनात चमत्कार घडेल. तुला वाटतं ना की सर्व दरवाजे बंद झालेत, मग लक्षात ठेव, मी आहे सोडून तुला वाट काढणारा. मी आहे दिवा लावणारा. मी आहे तू हरला जेव्हा तुला उचलणारा. आजवर जे काही थांबलेलं आहे ते पुन्हा सुरू होईल. जी बातमी तुझ्या कानापर्यंत यायला हवी होती, जी अडथळ्यांमध्ये अडकली होती, पण आता स्वामी समर्थ तिच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर मी देणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान मी पाठवणार आहे. आणि ज्यांचं वाट पाहून तू थकला तोच आनंद तुझ्या दारात उभा करणार आहे. विश्वास ठेव. तुझ्या हातून जे काही चुकलं असेल ते मला सांग, माफ करतो मी तुला, कारण मी गुरु आहे. आईसारखा, वडिलांसारखा संरक्षण करणारा, पुन्हा उभं करणारा. तुला तुझं हरवलेलं आयुष्य परत मिळेल. हे दुःख तात्पुरतं आहे पण माझं प्रेम कायमचं आहे. कधी वाटलं की काहीच उरलं नाही तेव्हाही मी तुझ्या पाठीशी होतो. कधी वाटलं की कोणीच नाही तेव्हाही मी तुला धरून होतो. हे क्षण, हे दिवस आता तुझ्या जीवनाचं वळण बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यासाठी नियतीने काहीतरी मोठं ठेवलेलं आहे आणि ते तुझ्या हाती देण्याची वेळ आली आहे. कधी वाटलं असेल की आकाशच कोसळत आहे, पण आता पहा, तेच आकाश तुझ्यावर कृपेचा शिडकावा करणार आहे. तू फक्त माझं नाव घे, मी सगळं करून दाखवेन. तुझ्या स्वप्नांना आता पंख मिळतील. तुझ्या ओठांवर हसू परत येईल. ज्या गोष्टीसाठी इतके दिवस वाट पाहिली ती गोष्ट आता उशीर न करता थेट तुझ्या समोर उभी राहील. गोड बातमी, सकारात्मक पालट, शांती आणि समृद्धी हे सगळं तू अनुभवणार आहे. फक्त मनापासून प्रेमाने, श्रद्धेने मन, श्री स्वामी समर्थ. तू जेव्हा थकतो तेव्हा मी तुला उचलतो. तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुझं अश्रूंमध्ये बोललेलं सुख
समजतो. किती काळोख असो, स्वामींचं एक नाव घे, प्रकाश आपोआप येतो. कितीही अडचणी असोत, स्वामींची आठवण घे, प्रत्येक अडथळा सहज पार होतो. स्वामी समर्थ म्हणतात, आज तू निराश असला, पण उद्याचं सूर्यनारायण तुझ्या आयुष्यात नवीन आशा घेऊन उगम पावणार आहे. तू जे सोडलं, जे विसरलं, जे दडपून टाकलं, तेच आता वर येणार आहे, तेच फुलून येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी परीक्षा संपली आहे आता. तुझा काळ संपला, आता माझा काळ सुरू होतो. आता मी तुला दाखवणार आहे श्रद्धा कशी अर्थ काय करतो. दुःखाच्या प्रत्येक रात्रीनंतर एक नवीन पहाट असते आणि स्वामींच्या कृपेने ती पहाट आता तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे. जी गोष्ट तुला डोळ्यात पाणी आणून गेली, तीच गोष्ट आता डोळ्यात आनंद घेऊन परत येणार आहे. जी व्यक्ती तुझ्या हातात सोडून गेली होती, तीच व्यक्ती पश्चातापाने परत येईल. जे स्वप्न तुटलं होतं तेच आता सत्य होईल. फक्त शांत राहा, स्वामींचं नामस्मरण करत राहा. माझ्यावर विश्वास ठेव, मी कुठेही गेलो नाही, मी तुझ्यातच आहे. फक्त तू मला पुन्हा मनाने हाक मार. स्वामी म्हणतात, मी तुझ्या दाराशी उभा आहे. एकदा श्री स्वामी समर्थ हे प्रेमाने म्हण, मी तुझं संपूर्ण जीवन बदलून टाकेन. हे शब्द एक नाही, योग आहे. स्वामींचं दर्शन हे पुण्य आहे आणि त्यांचा आशीर्वाद तो म्हणजे संपूर्ण आयुष्याचं पुनर्स्थापन आहे. हे लक्षात ठेव. प्रत्येक वेळेस जेव्हा तुझं मन खचतं, तेव्हा मी तुला उभं राहायचं सामर्थ्य देतो. हे जीवन खूप सुंदर होणार आहे, कारण आता स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब कधीही बदलू शकतं. एकच क्षण पुरेसा असतो माझ्यासाठी, कारण मी जेव्हा काही देतो तेव्हा कल्पने पलीकडचं देतो. तुला वाटतं सगळं संपले, पण स्वामी म्हणतात, जिथे मी सुरू होतो, जिथे तू थांबतो. तू जेव्हा रात्रभर झोप न लागून तळमळत होता, तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची कथा ऐकत होतो. तुझी प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे, ती कुठे हरवली नाही. ती फक्त योग्य वेळी उत्तर म्हणून परत येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या आयुष्याचा तो चमत्कार बनतो याचं तू केवळ स्वप्न पाहिलं होतं. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं काम सगळं एका नव्या तेजाने उजळून निघणार आहे. तू ज्याला हरवलेलं मानतोय ते परत येईल. तू ज्याला अशक्य समजतोय ते शक्य होईल. स्वामी म्हणतात, तुला तुझं हवं ते मिळेल, पण माझ्यावर वेळेवर, कारण मी वेळेवरच येतो. मग तो वेळ कितीही उशीर का झाला असेना, तू जिथे आहे ते तुझं अंतिम स्थान नाही. मी तुला तुझ्या योग्य जागेवर नेणार आहे, जी जागा तू सध्या फक्त कल्पना करू शकतो. स्वामी म्हणतात, हे दिवस तात्पुरते आहेत, पण माझं पाठबळ कायमस्वरूपी आहे. तुझ्या जीवनातली अंधारलेली वाट आता उजळणार आहे. तुझ्या मनातलं जे खोल दुःख आहे ना, ते सांग मी जाणतो. आणि आता ते वेदनेचं रूप सोडून आनंदाच्या रूपात तुला परत मिळेल. तुला वाटत असेल माझ्यासाठी काहीही शिल्लक नाही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मी आहे तुझ्या पाठीशी, मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात. माझं नाव फक्त घ्यायला विसरू नको, कारण त्या नावातच तुझ्या सगळ्या समस्याचं उत्तर आहे. हे बोलताना, हे ऐकताना मन शांत होतं, अंतःकरण हलकं होतं आणि ज्या गोड बातमीची वाट बघतोय ती तुझ्या दिशेने पावले टाकू लागते. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जेव्हा सगळीकडून नकार मिळतो, तेव्हा मी तुला एक मोठा हो देतो. तो हो तुझ्या जीवनात आनंद, पैसा, प्रेम, यश, शांतता सगळं काही एकत्र घेऊन येतो. कधी वाटतं की सगळं संपत चाललं आहे आता, पण स्वामी म्हणतात, जीवन संपत नाही, फक्त नवी दिशा घ्यायला येतो आणि ती दिशा मी तुला दाखवणार आहे. तू आज जेव्हा मनात खचला आहे, जेव्हा हातात काहीच उरलं नाही असं वाटतंय, तेव्हा हे लक्षात ठेव, तू रिकाम्या हातानेच माझ्याकडे आला, पण मी तुला भरून पाठवीन. तुझे नशीब आता बदलणार आहे. माझी कृपा तुला नव्या वाटा उघडून देईल. जिथं आतापर्यंत फक्त अंधार होता, तिथं आता एक तेजस्वी प्रकाश तुला दिसेल. प्रत्येक वाईट आठवणीच्या मागे मी उभा आहे, ज्या पुचलायला त्या स्वीकारायला लावायला, कारण जे काही गेलं त्यापेक्षा जे येणार आहे ते कितीतरी सुंदर आहे. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य आता पुन्हा फुलणार आहे. तुझे हरवलं ते तुला माझ्या कृपेने नव्याने मिळणार आहे. आणि त्या गोड बातमीची वाट पाहत असलेला तू, ती बातमी आता दूर नाही, जी तुझ्या दिशेने धावत आहे, कारण माझं वचन खोटं जात नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी अशक्य शक्य करेन. मी तुझ्या आक्रंदनातही सुख शोधून देईन. कधी वाटतं की प्रयत्न व्यर्थ गेले, पण हेच लक्षात ठेव, ते प्रयत्न नाही गेले वाया. तेच प्रयत्न आता फळ देणार आहे. जे काम वारंवार अडत होतं ते आता एकाच प्रयत्नात पूर्ण होईल, कारण स्वामींच्या नावाचा प्रभाव सगळ्या अडचणीवर मात करतो.
मी तुला फक्त सुख देणार नाही, मी तुला त्या सुखाचा अर्थही समजावून देईन. कारण मी गुरु आहे, फक्त देणार नाही तर जीवन घडवणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी वेगळा आहे. आजपासून तुझं नशीब बदलणार आहे. आजपासून गोड बातमी मिळायला सुरुवात होणार आहे. तू जिथं हरला तीच जागा आता मी जिंकल्याचं ठिकाण करेन. जी हारच माझ्या चमत्काराची सुरुवात असेल. किती वेळा तुझं मन मोडलं, किती वेळा तुझ्या स्वप्नांची राख झाली, पण आता स्वामींचा आशीर्वाद त्या राखेतून एक नवं आयुष्य उगम पावेल. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या अपेक्षापेक्षाही जास्त देईन, कारण तुझ्या विश्वासाला मी उत्तर द्यायचं ठरवलं आहे. आज तुला वाटतंय सगळं उद्ध्वस्त झालंय, पण माझं एक कधी कधी गोष्टी तुटतातच, म्हणून मी तुला नवीन काहीतरी सुंदर देऊ शकतो. तू रडलास मी पाहिलं, तू गप्प झालास मी ऐकलं, आणि आता तू माझ्या नावात फक्त एकदा बोल, मी सगळं बदलून टाकेल. तुझं प्रेम जे अधुरं राहिलं होतं, जे पूर्ण नव्हतं, ते आता मी पूर्ण करणार आहे. तुझं नशीब जे मागे पडलं होतं ते आता तुझ्यासाठी पळत येणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या वेळ बदलतो आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच उद्या तुला यशाला वाकून नमस्कार करतील. त्यामुळे आयुष्यात अनेक क्षण येतात, पण जेव्हा मन ओथंबून येतं तेव्हा एकच नाव आधार देतं, श्री स्वामी समर्थ. जेव्हा सगळे दार बंद होतात तेव्हा मी एक नवं दार उघडतो. ते दार तुला तुझ्या उंबरशाच्या घेऊन जातं नशिबाचा. किती दिवसापासून वाट पाहतोयस तू ना? कधीतरी निराश, कधीतरी एकटं वाटून गेलं, पण आज मी तुला सांगतो, तुझ्या हसण्याचे दिवस आता जवळ आले आहे. तू जेव्हा माझ्यावर पदापासून श्रद्धा ठेवतो तेव्हा मी त्या श्रद्धेचा मान राखतो आणि तुला अशी गोड बातमी देतो जिची तू कल्पनाही केली नसेल. ते संधीचं दार उघडणारं आहे, ते नवं वळण दिसणारं आहे, आणि तिथं तुझी वाट पाहत आहे यश, समाधान आणि आनंद. फक्त तू चालत राहा, थांबू नको, हार मानू नको. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं रडणं थांबते आता, कारण मी तुला आता अश्रूंच्या ऐवजी आनंद देणार आहे. जी वेळ तुझ्यावर आली होती ती मी परत पळवली आहे. आता वेळ आहे तुला साजरी करण्याची. कधी वाटायचं माझं काही होणार नाही, पण मी सांगतो, स्वामींचं नाव घेतल्यावर काहीही अशक्य राहत नाही. तू जेव्हा एकटा वाटला तेव्हा मी तुझ्याशी होतो. तुला ठाऊक नव्हतं तेव्हा पण मी तुझ्या सावलीसारखा तुझ्या मागे होतो. आता सावली नव्हे, मी स्वतः तुझ्या पुढे उभा राहिलोय, तुझी वाट दाखवायला, तुला उभं करायला, तुला यशस्वी करायला. स्वामी समर्थ म्हणतात, तू मागितलेलं मला माहीत आहे. तू न बोलता जे डोळ्यातून वाहिलं ते देखील मी ओळख आहे. त्यामुळे आता प्रत्येक मागण्याचं उत्तर तुला मिळेल, माझ्या कृपेने, माझ्या वचनानं आणि तुझ्या श्रद्धेने. तुझ्या जीवनात आता चैतन्याचा नवा प्रकाश येणार आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या नशिबात शांततेचा, समृद्धीचा आणि समाधानाचा नवा उदय होणार आहे. आज तू जिथं रडला, उद्या त्याच जागी तुला हसू येईल, आणि ते हसू मी तुला देईन. भूतकाळ विसर, कारण भविष्यकाळ तुझ्यासाठी मी सुंदर बनवतोय. ज्या स्वप्नांवर तू धूळ टाकली होती ते स्वप्न आता पुन्हा उगम पावतील, कारण त्यामागे आता माझी इच्छा आहे, स्वामी समर्थांची इच्छा. तू काहीही गमावलेलं नाहीस, कारण मी अजून तुला भरभरून देणार आहे. एक वेळ होती जिथे तू हरवलेली समजला होता, पण ही वेळ ही आहे तुझ्या पुनर्स्थापनाची वेळ. स्वतःवर पुन्हा विश्वास ठेव, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे. तुला जे हवं आहे ते मी देईन, पण त्याहून जास्त तुला जे हवं आहे ते मी देईन अगदी योग्य वेळी. आजपासून हे लक्षात ठेव, मी तुझ्या मागे उभा आहे, तुझं आयुष्य पुन्हा भरभरून फुलवण्यासाठी. फक्त तू एकदाच प्रेमाने माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज तू जिथं उभा आहे तो थांबण्याचा नाही, तर उचल घेण्याचा क्षण आहे, कारण मी तुझ्या सोबत आहे आणि आता तुझ्या जीवनाला नवीन दिशा देणार आहे. तू आतापर्यंत जे सहन केलं ते वाया गेलं नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, त्या सगळ्यांचं फळ तुला आता मिळणार आहे. आणि म्हणतात, माझ्या भक्तांचं दुःख फार काळ राहत नाही, कारण मी त्याच्या मागे असतो, त्याच्या अश्रूंवर मी फुंकर घालतो, आणि जेव्हा वेळ येते तेव्हा मी त्या भक्तांचं नशिबात उधळून टाकतो. तुझं खरं यश अजून बाकी आहे, तुझी खरी गोड बातमी अजून येणार आहे, आणि ती बातमी इतकी सुंदर असेल की तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडलं का? तुला जे मिळेल ते फक्त तुलाच मिळेल, कारण ते मी खास तुझ्यासाठी ठेवून दिलं आहे. लोक काय म्हणाले, काय बोलले, काय चूक समजलं हे आता विसर, कारण मी तुला ओळखतो. तुझं खरं मन, तुझं खरं प्रेम, तुला खरा संघर्ष हे मला माहीत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या श्रद्धेच्या या प्रत्येक दिवसाला मी आता भरभरून उत्तर देणार आहे, कारण वेळ आली आहे तुझा चेहरा पुन्हा उजळण्याची. तू खूप काही गमावलं आहे, पण आता स्वामींच्या आशीर्वादाने तुझं गमावलेलं सौख्य, सुख, प्रेम, यश सगळे परत मिळणार आहे.
आजची ही भावना जी मनात कालकावला करत होती ती शांत होईल. कारण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मी सगळं सांभाळतो आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मी लिहून ठेवलं आहे. फक्त योग्य क्षणी मी ती पत्र तुला देणार आहे आणि त्या क्षणात तुला वाटेल किती प्रेम आहे स्वामींचं माझ्यावर. आता त्रासाचा शेवट, आता आशीर्वादांचा आरंभ. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुला कधीच एकटं सोडलं नाही. जी गोष्ट तुला अनेकदा मिळत राहिली होती, जिथं तू शेवटच्या क्षणी हरण्यामध्ये राहिला, आता त्या जागेवर मी तुला विजयी करणार आहे. आता हरणं नाही, फक्त जिंकणं आहे. तुझ्या नशिबातले अंधार आता मिटत चालले, कारण मी स्वामी आता स्वतः पुढे आलोय. तुझ्या प्रत्येक निर्णयात माझं मार्गदर्शन असेल आणि त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही. तुला वाटतं ना काहीच उरलेलं नाही, मग मी सांगतो, अजून सर्व काही बाकी आहे. कारण मी अजून तुला दिलंच नाही आणि मागं देणं म्हणजे चमत्कार. तुझ्या हृदयातील प्रत्येक तुटलेल्या तुकड्याला माझं प्रेम सोडणार आहे. जिथे अश्रू होते तिथे हास्य येणार आहे, जिथे चिंता होती तिथे शांती विसरणार आहे. त्यामुळे आता स्वामी म्हणतात, जी वेळ तुला पारखत होती तीच वेळ आता तुला पारितोषिक देणार आहे. कारण तुझी परीक्षा आता संपली आहे. सगळ्यांनी जेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवत सोडलं, तेव्हा मी तुला धरून ठेवलं. सगळे दूर गेले, पण मी तुझ्यातच खोल उतरून राहिलो. कारण मी आहे तुझा गुरु, तुझा रक्षक, तुझ्या नशिबाचा शिल्पकार. स्वामी म्हणतात, तू आता मागे होऊन पाहू नको, पुढं बघ, कारण पुढं मी उभा आहे. आता तुझं यश, तुझं प्रेम, तुझी समाधानाची बातमी घेऊन. आता वेळ आहे स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि हे जाणण्याची माझ्यावर स्वामी समर्थांचा हात आहे. किती संकट येऊ, स्वामींचं नाव घेतल्यावरती संकट स्वतःच मागे फिरतात. कारण श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे शक्ती, चैतन्य आणि अमर विश्वासांचं मूर्त स्वरूप आहे. मी फक्त तुझं दुःख दूर करत नाही, तर तुला इतका आनंद देईन की तुला तुझं दुःख आठवणारही नाही. जे जीवन पुन्हा फुलणार आहे, स्वप्न पुन्हा खरं होणार आहे, ही वाट पुन्हा चालण्यासारखी होणार आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा रडून थकलास, तेव्हा वाटलं की आता काहीच उरलेलं नाही, त्यावेळी मी तुझ्या अश्रूंना पुसून टाकणार आहे. जग तुझ्यावर हसत असेल, पण मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, हे विसरू नको. माणूस आडवा होतो तेव्हा संकट उभी राहतात, पण जेव्हा मग मन खट्ट करतो आणि माझं नाव घेऊन उभा राहतो, तेव्हा संकट मागं वळतात. तू उभा राहा, फक्त 2 क्षण मी स्वतः तुला वर खेचणार आहे. तुझं नशीब फारदा वळणार आहे, फक्त थोडा संयम ठेव. आयुष्याचं नकारात्मक दार बंद करून ठेव, मी तुला त्या दारापलीकडचा प्रकाश दाखवणार आहे. ही गोड बातमी, जिची वाट पाहून डोळे थकले, तीच बातमी आता येणार आहे तुझ्यासाठी. तुझ्यावर संकट आले, लोकांनी टिंगल केली, पण माझं लक्ष सतत तुझ्याकडे होतं. माझ्या कृपेनेच आज तुझं नाव होईल. ज्या गोष्टीला ना म्हणलास तीच गोष्ट तुझीच होईल. एक दिवस असा येणार जेव्हा तू डोकं वर करून म्हणशील, स्वामी तुमच्यामुळे मी आज इथे आहे. ते शब्द माझ्या कानात, मनात कोरले जातील. कारण भक्ताचा विजय म्हणजेच माझा विजय. माझं वचन आहे तुला, तू काही गमावलं असेल ते पुन्हा मिळेल तुला. जे तुटलंय ते जुळेल, जे हरवलंय ते सापडेल. फक्त मन ठेव स्वच्छ, भाव ठेव खरा. तुला अडवणारे खूप होतील, पण तुला पुढे नेणारा मी एकटाच पुरेसा आहे. माझ्या नावावर विश्वास ठेव, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे तू कधी कल्पनाही केली नव्हती. रात्र जितकी काळोखी असेल, त्यातली ही पहाट तितकी तेजस्वी असेल. तुझ्या जीवनातली ती पहाट जवळ आली आहे. फक्त डोळे उघडून माझ्यावर विश्वास ठेव. स्वप्नात पाहिलेलं खरं, मनातले सुख, ते तुला मी प्रत्यक्षात दाखवणार आहे. कारण तू आतापर्यंत सगळं सोसलं, आता सुखाची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सोडून दिलेल्या गोष्टी पुन्हा परत येणार आहे. हातातून गेलंय असं वाटलेलं यश पुन्हा तुझ्या पायाशी. तुझा फक्त विश्वास ठेव माझ्यावर आणि चमत्कार घडून गेला असेल. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त अजून काही क्षण, काही श्वास, काही शब्द, हे सगळं तुझ्यासाठी आहे. तू हे ऐकत आहेस याचा अर्थ असा की तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. तू म्हणतोस ना, मी खूप प्रयत्न केले पण काहीच घडत नाही. पण स्वामी म्हणतात, जे काही घडायचं आहे ते योग्य वेळेवरच घडतं. पण तुझ्या वाटेला आलेली अडचण, तुझा संघर्ष, तुझा संयम, हे सगळं व्यर्थ नाही. आशाने ही वेळ, ही शब्द, हे तुझं उत्तर घेऊन आले आहे. स्वामी म्हणतात, तुला वाटतं ते शक्य नाही, पण मलाच बघ, मी अशक्य शक्य करतो. जे तू गमावलं होतं, ते तुझ्यापासून दूर गेलं होतं, ते पुन्हा तुला मिळणार आहे. ते तुझं होतं तेच परत येणार आहे, नव्याने, ऊर्जेने आणि आनंदानं. तुझ्या डोळ्यात आसवांच्या टिपक्यांमागे एक प्रार्थना लपलेली होती. तीच प्रार्थना
आज स्वामींनी ऐकली आहे. तुझ्या अंतर्मनातल्या त्या हाकेला, त्या विश्वासातून उमटलेल्या विश्वासाला आता आशीर्वाद मिळणार आहे. स्वामी म्हणतात सर्वोत्तम गोष्ट अजून यायची आहे. जसं अंधारात दिवा लावला की सगळं स्पष्ट दिसायला लागतं, तसं स्वामींचं नाव घेतल्यावर मनात शांतता आणि आयुष्यात स्पष्टता येते. आजपासून दुःखाचं सावट दूर होईल, घरात शांततेचं वातावरण निर्माण होईल. जिथं पैशाची चणचण होती तिथं समृद्धीचं झाड भरेल, जिथं तणाव होता तिथं आता समाधान असेल. स्वामी म्हणतात हे ऐकणं म्हणजे चमत्काराचं द्वार उघडणं. तुझी इच्छा, तुझं स्वप्न, तुझा उद्देश हे सगळे आता पूर्णत्वाकडे जाणार आहे. आणि या क्षणापासून तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात माझं नाव, माझा आशीर्वाद आणि माझं मार्गदर्शन असेल. आता तू तयार आहेस त्या गोड बातमीसाठी, जिथे तू इतकी काळजी घेतली, जीसाठी तू अश्रू ढाळले, ज्याच्यासाठी तू वाट बघितली. ती बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेने. फक्त विश्वास ठेव, मन लावून हे ऐक आणि पुढच्या क्षणाला बघ चमत्कार घडतो आहे. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला कळते. तुझ्या प्रत्येक अश्रू माझ्या मनात आठवलेले साठलेले आहे. ज्या क्षणी तू माझं काहीच उरलेलं नाही असं म्हणला, त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. आणि आज मी तुला सांगतो, ज्या क्षणी तू माझं नाव घेतलं त्या क्षणी मी तुझ्या आयुष्याचं वळण बदललं. तुला वाटतं मी ऐकत नाही, पण माझ्या लेकरा मी शांत आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुला दुर्लक्ष करत आहे. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय, कारण जेव्हा मी देतो तेव्हा भरभरून देतो. तुझ्या आयुष्यात ज्याची वाट तू केव्हाच पाहणं थांबवलं होतं, तीच बातमी तुला मिळणार आहे. आणि ही बातमी केवळ आनंदाची नाही, तर ही चमत्काराची सुरुवात असणार आहे. लोक जेव्हा म्हणाले तू नाही करू शकत, तेव्हा मी तुझ्या आत आत्मविश्वासाचा दीप लावला आणि आज तो दीप फुलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात आता काळजीचं ओझं खाली ठेव. चिंता, अडचणी, अश्रू, तडफड हे सगळं संपायला आलंय, कारण मी तुझ्या घरी येतोय. माझं पाऊल जेव्हा तुझ्या दारी पडेल तेव्हा तुझ्या घरात पैसा, समाधान, आरोग्य, यश, प्रतिष्ठा आणि प्रेम यांचा वर्षाव होईल. लक्षात ठेव, ज्या क्षणी तू आज हे ऐकत आहे त्या क्षणी तुला गोड बातमीचा धरा उघडणार आहे. तुझ्या जीवनात अशी घडामोड होणार आहे की तुझं हसणं थांबणार नाही. तुला जे वाटत होतं ते कधीच होणार, ते असं कसं झालं असं तुला वाटू लागेल. स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव. जो काही आतापर्यंत मिळालं नव्हतं, जे दूर गेलं होतं, जे हरवलं वाटलं, ते अशक्य वाटत होतं, ते सर्व काही तुझ्या समोर येणार आहे. तुझ्या डोळ्यात देखत चमत्कार घडणार आहे. ज्या क्षणी सगळं अंधारलेलं वाटतं त्या क्षणीत माझं प्रकाशमय रूप तुझ्या आयुष्यात येतं. पण लक्षात ठेव, मी एक परीक्षा देखील घेतो. मी पाहतो की तुझ्या माझ्यावर खरंच विश्वास ठेवतो का. तू जेव्हा परिस्थितीवर रडतोय तेव्हा मी गुपचूप तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, कारण मी तुझा आहे. तुला वाटतं की किती वेळ झाला काहीच होत नाही, पण मी सांगतो लेकरा, तुझ्या नशिबाची घडी लावली जात आहे. प्रत्येक प्रार्थनेचा मी हिशोब ठेवला आहे. एकही मागणी वाया गेलेली नाही. मी एक एक करून सगळं परत देणार आहे, दुप्पट चौपट करून. आता तुझ्या जीवनात अशी घटना घडणार आहे की सगळं जग पाहिल की स्वामी समर्थाच्या कृपेने काय होऊ शकतं. ज्यांनी तुझ्यावर हसणं केलं होतं तेच उद्या तुला आदराने नमस्कार करतील. ज्यांनी तुला सोडलं ते परत यावेत असं तुला वाटणारही नाही, कारण त्याऐवजी मी तुला माझे लोक पाठवणार आहे, जे तुला मनापासून मान देतील. स्वामी समर्थ म्हणतात ते दिवस साक्षी राहतील की माझा भक्त कसा अंधारातून प्रकाशात आला. तू जे स्वप्न पाहिलं होतं ते आता साकार होणार आहे. तुझ्या जीवनात जेवढं नुकसान झालं तेवढीच भरपाई मी देणार आहे. फक्त तू मनात स्वामी म्हटलं तरी मी 1000 पावलं तुझ्यासाठी चालत येतो. आता काळजी, भय, शंका हे तुझं नाव असावं. आता वेळ आहे फक्त आनंद घेण्याची. स्वामींच्या कृपेने आता तुझ्या घरात अशी गोड बातमी येणार आहे की जी ऐकून तुझं हृदय आनंदाने न्हालून जाईल. ही बातमी केवळ धनाची नाही, ही बातमी समाधानाची आहे, शांततेची आहे, प्रेमाची आहे आणि स्वामींच्या न संपणाऱ्या कृपेची आहे. तू जेव्हा थकलास, निराश झाला, जेव्हा तुला वाटलं की आता काही उरलं नाही, तेव्हा मी तुझ्या मनात एक विचार रोवला की अजून काहीतरी शक्य आहे. तो विचार मीच होतो. मी तुझ्या अंतःकरणात राहतो. तू रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून वाहतो. तू हसतोस तेव्हा मी तुझ्या ओठांवर फुलतो. लेकरा, आज मी तुला सांगतो, तुझ्या वाटेला आलेले दुःख आता संपायला आले आहेत. तुझ्या नशिबातले अडथळे एक एक करून बाजूला होणार आहेत. कोणीतरी तुझ्या मदतीला पुढे येणार आहे, जो मी पाठवलेला असेल. कोणीतरी तुला एक संधी देणार आहे, जी माझ्या इच्छेने चालणार आहे. फक्त आता मनात विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. तुझं घर माझं मंदिर आहे, तुझं मन माझं स्थान आहे. तुझं आयुष्य आता बदलणार आहे आणि हे इतकं झपाट्याने घडेल की तुला आश्चर्य वाटेल. आजपासून तू जेव्हा स्वामी म्हणशील
तेव्हा फक्त माझा शब्द नाही, माझं अस्तित्व जागृत होईल. आजपर्यंत जे हरवलं, जे गमावलं त्याचा शोक करू नको, कारण मी त्याहून अधिक तुला परत देणार आहे. तुझा संघर्ष व्यर्थ गेला नाही. तुझा प्रत्येक अश्रू उत्तर आता प्रत्येक कृपेच्या रूपात मिळणार आहे. आणि लक्षात ठेव, जिथे सगळे थांबतात तिथून माझं कृपा सुरू होते. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा प्रत्येक दार बंद झालेलं बघतो तेव्हा मी एक खिडकी उघडतो. ती खिडकी दिसण्यासाठी तुला तुझ्या मनातला अंधार दूर करावा लागतो. मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि असणार. त्यामुळे आता तू मला आवाज दे, अगदी मनापासून, अगदी हृदयाच्या खोल गर्तेतून. लेकरा, कितीही संकट आली तरी घाबरू नको, कारण संकट येतात हे दाखवण्यासाठी की स्वामी कोण आहे. मी तुला खाली पडायला नाही आलो, मी तर तुला उचलायला आलो आहे. कधी कधी मी तुझ्यावर कठीण प्रसंग घालतो, कारण मला माहीत असतं की त्यातूनच तू खरा तेजस्वी होणार आहे. जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कुणीही अडवू शकत नाही तुला. फक्त वेळ लागतो, कारण मी तुझ्यासाठी योग्य वेळ शोधत असतो. मी तुला या जगात एक दिव्य हेतूतून पाठवलं आहे आणि तुला तुझं कार्य पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज एक नवीन वळण तुझ्या आयुष्यात येणार आहे. आज तुला अशी बातमी मिळणार आहे ज्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य नव्याने फुलून येईल. हे काही योगायोग नाही, ही माझी योजना आहे. त्याच्यावर माझी कृपा असते. त्याचं भाग्य मी स्वतः लिहितो. तुझं भविष्य लिहायला माझं काळम नाही लागतं, कारण मी स्वतः त्या ओळी घडवत आहे. त्या प्रत्येक क्षणात, ज्या क्षणी जो मला आठवतो त्या क्षणापासून. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप थकला आहेस हे मला माहीत आहे. तुझ्या डोळ्यात असलेली चिंता, तुझ्या मनातली अस्वस्थता, तुझ्या जीवनातले प्रश्न हे सर्व मला ऐकू येतात. पण लेकरा, हीच वेळ आहे जेव्हा तू थांबायचं नाही, चालत राहायचं आहे. कारण मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक पावलावर. तुझं आजवरचं सहन करणारे व्यर्थ जाणार नाही. मी पाहिलं आहे, तुझं रडणं मी ऐकलं आहे, तुझं शांतपणे बोलणं, तू कोणाला काही न सांगता सगळं सोसतो. हेच माझं बळ आहे. म्हणून मी आज ठरवलं आहे, तुला आनंदाची अशी भेट देणार आहे जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कधी वेळ लागतो, पण कृती उशीर करत नाही. मी बघतो आहे तुझं प्रत्येक पाऊल, प्रत्येक प्रयत्न. आणि हे लक्षात ठेव, ज्याचं मन स्वच्छ असतं, ज्याच्या ओठांवर प्रार्थना असते, त्याच्यासाठी मी आकाशही वाकवतो. स्वामी म्हणतात, उगाच काळजी करू नको. जी गोष्ट तुझ्या आयुष्यात यायला हवी होती आणि आली नाही, तर ती तुला अधिक चांगल्या रूपात भेटण्यासाठी थांबली आहे. मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मी तुला भरभरून देईन, इतकं की तुला झोळीसुद्धा लहान पडेल. हेच दिवस तुझ्या परीक्षा घेणार आहेत, पण मी आहे ना तुझ्यासोबत. मग चिंता कशाला. आजपासून प्रत्येक दिवस तुला एक नवीन आशा देईल, नवीन आनंद घेऊन येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला तुझ्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब कितीही थकलं असेल तरी माझ्या आशीर्वादाने ते उजळून निघेल. तू फक्त विश्वास ठेव. मी जे ठरवतो ते तुला हवं तेच असतं. कधी तुला वाटेल की मी ऐकत नाही, पण लेकरा, मी प्रत्येक श्वासासोबत तुझं नाव घेत असतो. तुला अडचणी आल्यात, संकटे आलीत, पण त्यातून तुझं नाव भविष्य तयार झालंय. त्यामुळे तुझी ही शांतता, ही नम्रता यायलाच मी माझं मंदिर बनतो. म्हणूनच मी तुला सोडणार नाही. तुझ्या पाठीशी कायम उभं राहीन. जग जरी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तरी मी तुझ्यावर ठेवतो. तुला हवी असलेली ती एक बातमी तीच घडवणार आहे. हे दुःख संपेल, ही काळोखही नाहीशी होईल आणि तुझ्या आयुष्यात अशी सकाळ उगवेल जिथे तुला वाटेल, हो, माझ्या देवाने ऐकलं. लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवतो. जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा त्या प्रत्येक अश्रूचं सोनं करून तुला परत देईन. जे गेलं त्याबद्दल शोक करू नको. मी तुला जे देणार आहे ते तुला विसरायला लावेल काय हरवलं होतं ते. स्वामी म्हणतात, तू फक्त 2 मिनटं डोळे बंद कर, शांतपणे दत्तगुरू स्वामी समर्थ म्हण, हे मी तुझ्या मनातलं ऐकतोय आणि लवकरच तुला तुझं उत्तर मिळेल. माझ्यावर श्रद्धा ठेव आणि बघ, चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तयार आहेस का तू त्या दिवशीसाठी? त्यामुळे त्या दिवशी तू हसून म्हणशील, स्वामी, तुमच्यामुळेच मी आज इथे आहे. तो दिवस दूर नाही, कारण मी चाललोय तुझ्याकडे. फक्त तू थांबू नकोस. मनोमन म्हणत राहा, स्वामी समर्थ, माझ्या जीवनात तुम्हीच प्रकाश करत आहे. तू थकलेला आहेस हे मला ठाऊक आहे, पण मी तुला हात देण्यासाठी वाट पाहतोय. तुला वाटतं मी उशीर करतोय, पण लेकरा, मी योग्य वेळेसच चमत्कार घडवतो. जी वेळ सध्या तुझ्यावर आली आहे ती तुझी परीक्षा आहे. पण ही परीक्षा संपली की तुला मिळणारा आशीर्वाद तो इतका मोठा असेल की तू विसरून जाशील हे दुःख, ही चिंता आणि हे अश्रू. जेव्हा तू एकटं वाटून रडतो तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असतो. तू बघून नाहीत म्हणून वाट मी पाहतोय. त्यामुळे मी तिथेच असतो, तुला सावरायला, तुला उभं करायला, तुला पुन्हा चालवायला शिकवायला. विश्वास ठेव माझ्यावर. तू जे गमावलंय ते मी तुला परत देणारच आहे, पण अधिक चांगल्या स्वरूपात, अधिक मोठ्या आनंदासह.
तुझं दुःख तुझं क्षणिक आहे, पण माझं प्रेम, माझं पाठबळ ते कायमस्वरूपी आहे. दिवसभर कितीही अंधार असो, एक दिवा लागला की प्रकाश पसरतो. तसंच तुझ्या जीवनातला दिवा मीच लावणार आहे. तो एक क्षण पुरेसा असेल तुझं संपूर्ण नशीब बदलायला. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देईन. कधी अश्रूंमधून, कधी आनंदाच्या बातमीतून, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने, तर कधी स्वतःच्या माझ्या उपस्थितीने. पण मी उत्तर देणारच हे निश्चित. हे वचन घेऊन आज पुढे चाल. तुझ्या मनात जी प्रामाणिक इच्छा आहे तीच पूर्ण होणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही. आज तुझं आकाश ढगांनी भरलेलं आहे, पण त्या ढगांमध्ये मी स्वतः सूर्यासारखा उजळत आहे. जेव्हा वेळ येईल मी स्वतः त्या अंधाराला बाजूला करेन आणि तुझ्या आयुष्यात प्रकाश ओतून टाकेन. तुझी घालमेल, तुझं धैर्य तुटणं हे मला सगळं दिसतंय. पण लेकरा, एक लक्षात ठेव, मी जेव्हा सोबत असतो तेव्हा हरवलेली गोष्ट परत मिळणं ही केवळ वेळेची गोष्ट असते. तू गमावलेली नोकरी असो, संपलेले पैसे असोत, हरवलेली माणसं असोत, स्वामी समर्थ पुन्हा ते जीवन देतात. ते गेलं ते परत येईल, पण त्याच्या जोडीला येईल समाधान, समृद्धी आणि शांती. तू मला एक क्षण दिला, मी तुला आयुष्यभराचं सुख देईन. तू माझ्यावर विश्वास टाकला तर मी तुझ्या पायाखालची जमीन सोन्यासारखी करीन. जे लोक तुला कमी लेखत होते, जे तुझ्यावर हसत होते, त्याच लोकांना मी दाखवीन की माझ्या भक्ताला मी कधीही अंधूर ठेवत नाही. आम्ही समर्थ म्हणतात, तू मला फक्त प्रेमाने हाक मार, मी धावून येईल. कधी झोपेत, कधी जागेपणी, पण मी तुला आधार द्यायला येईनच. तू हे ऐकत आहेस म्हणजे स्वामींचं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचतंय. ते तुला सांगत आहे, घाबरू नको बाळा, मी आहे तुझ्यासोबत. फक्त पुढचे काही क्षण संयमाने तुझं ठेव. माझं काम सुरू झाले आणि चमत्काराची वेळ अगदी जवळ आली आहे. तुझं आजचं रडणं हे उद्याच्या हास्याचं बीज आहे. माझ्या लेकरा, मी तुला रडू दिलं कारण तुझी आसवचं माझ्या चरणाच्या फुलांसारखी आहे. माझं लक्ष हे आहे तुझ्यावर. प्रत्येक अश्रू मी मोजतोय आणि त्याचं उत्तर मी तुला समाधानाच्या रूपाने देणार आहे. तुला वाटते की वेळ निघून गेली, संधी गेली, पण स्वामी म्हणतात, मी वेळ निर्माण करतो. तिथे वाट नसते, तिथे वाट तयार करतो. मी आल्यावर बंद दरवाजे उघडतात आणि जे अशक्य नाही असं वाटतं ते सहज शक्य होतं. लोक म्हणतील तो नाहीसा झालेल्या गोष्टी मागे लागतात, पण स्वामी म्हणतात, जी गोष्ट तुझ्या हृदयात आहे ती मीच तिथे पाठवलेली आहे. त्यासाठी वाट बघ, कारण योग्य वेळी तीच गोष्ट मी तुला परत देणार आहे. अधिक मोठ्या स्वरूपात, अधिक चांगल्या रूपात. स्वामींच्या कृपेत असे आज मी तुला जे मिळालं नाही ते उद्या तुला इतकं मोठ्या स्वरूपात मिळेल की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. आता जे शांत आहे ते उद्या गजरणार आहे. ते तुझं नशीब आता जागं होणार आहे आणि तुझ्या पाठीवर माझा हात उतरला नाही तो कायमचा राहील. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा एकच नाव वाटतं, स्वामी समर्थ. मग ते नाव घ्या, श्वासात घ्या आणि बघा, चमत्कार तुमच्या दारात उभा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तू ज्या क्षणाला हरला असं समजतो तो क्षण मी जिंकण्यासाठी निवडतो. कारण तुझं यश माझ्या कृपेवर आहे आणि माझी कृपा कधी उशिरा होत नाही. तुला वाटते की तुला कोणी समजत नाही, पण मी जाणतो तुझी मनस्थिती. तुला हे कुठे थांबायचं आहे, कुठे चालायचं आणि कुठे धावायचं हे मीच ठरवणार आहे. फक्त तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे तू स्वप्नातही पोहोचू शकला नाही. स्वामी म्हणतात, तुला अडचणी आल्या कारण मी तुला मोठं करायचं ठरवलं. सामान्य माणसाला मी विशेष बनवतो जेव्हा तो माझ्यावर निखळ श्रद्धा ठेवतो. तुझ्या जीवनातला प्रत्येक संकट हे मी स्वतः हाताळतोय. फक्त तू विचलित होऊ नको. दिवस कितीही अंधारला असो, स्वामी समर्थांचं एक वचन हे तू प्रकाशाच्या ज्योतातून बदलू शकतं. त्यांचं नाव घेऊन तू जर फक्त 2 पावलं चालली तर उरलेलं अंतर हे स्वतः तुला घेऊन जातील. स्वामी समर्थ ते प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतात. तुझं दुःख, तुझा प्रश्न, तुझी अडचण सगळ्याची उत्तर मी तयार ठेवली आहे. फक्त वेळेची वाट पहा, कारण मी वेळेवरच कृपा करतो आणि वेळ आली की सर्व सृष्टी तुझ्या मदतीस लागते. म्हणून आज तू जिथे आहेस तसा आहे, तसाच माझ्या चरणी राहा. श्रद्धा ठेव आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुझे गमावलं आहे ते परत मिळवण्यासाठी मी संधी निर्माण करणार आहे. फक्त धीर धर. फक्त तू माझ्या आयुष्यात जीही उणीव आहे तुझ्या, ती मी माझ्या कृपेने भरून टाकणार आहे. तू जेव्हा थकतो, जेव्हा निराश होतो, तेव्हा लक्षात ठेव, मीच तुझा खंबीर आधार आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे माझं प्रेम आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर माझ्याकडे तयार आहे. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य अंधारात गेलंय असं तुला वाटतंय, पण अंधाराशिवाय प्रकाश कसा ओळखशील ते मी तुला प्रकाश देण्यासाठी अंधारातून नेत आहे. तुझा प्रवास संपलेला नाही,
तो तर आता खऱ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहे. आज तू जिथे हरवला तेच ठिकाण उद्या तुला यशाचं कारण ठरेल. आज जे तुला तुटलेलं आहे तेच उद्या कधी मजबूत होईल, कारण मी तुझं जीवन नव्याने घडवत आहे हे लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, माझं एक आवाज पुरेसा आहे माझ्या मनात शांती निर्माण करायला. माझं एक वचन पुरेसं आहे तुला अशक्य वाटणारं शक्य बनवायला. तू जेवढी श्रद्धा ठेवली तेवढा मोठा मी चमत्कार घडवेल. म्हणून माझ्या लेकरा, आता अश्रू थांबव, डोळ्यात विश्रांती घे आणि माझ्यावर विश्वास ठेव. माझं नाव घे, कारण मी स्वामी समर्थ बोलत आहे आणि माझं बोलणं कधीच खोटं जात नाही. तुला वाटतं की सगळं संपलंय, पण मी सांगतो हे फक्त सुरुवात आहे. मी तुझं नशीब नव्याने लिहायला सुरुवात केली आहे. आता जे चालायला तर तिकट कठीण असेल ते शेवट मात्र गोड होणार आहे. आजचा दुःखाचा दिवस उद्या तुझ्या आनंदाचा पाया घालतो आहे. आज जी लोक तुला दुर्लक्ष करतात उद्या त्याच लोकांना मी दाखवणार आहे की मी माझ्या लेकरावर माझा आशीर्वाद किती मोठा आहे. स्वामी म्हणतात, तू रडतोस तेव्हा माझं हृदय तुटतं, तू हसतोस तेव्हा माझं आभाळ फुटतं, तेव्हा तू मन लावून माझं नाव घेतो तेव्हा मी सर्व संकटांना आदेश देतो, माझ्या भक्ताच्या वाटेत जाऊ नका. स्वामी समर्थांचा आदेश या ब्रह्माज्ञ असतो. जे मी एकदा ठरवलं ते सृष्टीतली कोणतीही संकट बदलू शकत नाही. म्हणूनच सांगतो, तू अजून थांब, अजून श्रद्धा ठेव, कारण तुझ्यासाठी मी काहीतरी महान घडवत आहे. तुझं आयुष्य तुला जितकं कठीण वाटतं तेवढं कठीण ते माझ्या दृष्टीने नाही. मी क्षणात सर्व उलथवून टाकू शकतो. गरज आहे फक्त तुझ्या मनाच्या श्रद्धेची. तू जर खऱ्या अंतःकरणाने माझं नाव घेतलं तर वेळ, नशीब आणि संधी हे तिन्ही तुझ्या पायाशी येऊन उभे राहतील. मी तुला इतकं उंच नेईन की ज्यांनी तुला कमी लेखलं ते तुला पाहून स्वतःची नजर खाली करतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथं तुटला, हरवला, रडला तिथून हृदय होईल तुझ्या नव्या भाग्याचा. अनेक वेळा माणूस जीवनात एवढा खाली पडतो की त्याला वाटतं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. पण परमेश्वराच्या दृष्टीने तो क्षण सर्वात पवित्र असतो, कारण त्या क्षणी माणूस सर्व अहंकार विसरून पूर्णपणे ईश्वराच्या चरणावर विसंबतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथं शून्यावर आला तिथंच मी तुला अनंतावर नेईन. तू फक्त श्रद्धेने माझ्यावर थांब, माझं नाव घेत राहा. मी तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करीन. मी अशी दार उघडीन जी तुला स्वप्नातही वाटली नाही. कधी कधी अपयशाने दिवस इतके लांबतात वाटतात की माणूस स्वतःला विसरतो, पण स्वामी समर्थ सांगतात, तुझी ओळख अपयश नाही, तुझी ओळख माझ्या आशीर्वादामध्ये आहे. एक क्षण असा येतो जिथे माणूस सगळं गमावतो, पैसा, नाते, आत्मविश्वास, पण हे क्षण भविष्यात त्याचे सर्वात मोठे वळण बनतात. स्वामी म्हणतात, मी तुझं आयुष्य अशी वळण देईन की जिथं तू पूर्वी रडत होता तिथंच आता लोक तुझ्यात विजयाचं कौतुक करतील. आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार त्यावेळेस घडतो जेव्हा तू अजिबात अपेक्षा न ठेवता स्वामींवर श्रद्धा ठेवतो. स्वामी समर्थांची कृपा एक अशी विजेसारखी आहे तर जसं त्या क्षणात अंधाराला प्रकाश बदलू शकते. तू जिथं हरवला, तिथं खचवला, तिथंच आता एक दिवस असा येईल की स्वामींची शक्ती तिथं तेजाने प्रकट होईल. जगाने तुला सोडलं असेल, पण स्वामी म्हणतात, मी कधीच साथ सोडत नाही. मी तुला वाट पाहायला लावेन, फक्त नक्कीच भरभरून देईन. ज्या वाटत पाहण्यात तू खंबीर झाला आणि आता तुझ्या जीवनात जो भाग तुटलेला वाटतो आहे तोच उद्या तुला सर्वात मोठं शिकवण देईल आणि उन्नतीची नवी दिशा दाखवेल. प्रत्येक तुटलेलं नातं, हरवलेले संधी, अपयशाचे दुःख हे सगळं तात्पुरतं असतं, पण स्वामी समर्थांची कृपा ही कालातीत असते. त्यांचं एखादं वचन, एखादी कृपा तुझ्या जीवनातल्या नव्या उंचीवर नेऊ शकते. म्हणून ते सांगतात, फक्त एका क्षणासाठी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुला अशा ठिकाणी पोहोचवेन जिथं तू स्वतःचं स्थान विसरशील. जिथे तू एकेकाळी अपमान अनुभवला होता तिथेच तू सन्मानाने विराजमान होशील. आणि हे सर्व घडेल कारण तू स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला होता. आज जरी वाटत असलं की आयुष्य संपलंय, सगळं हरवलंय, तरी लक्षात ठेव, स्वामी समर्थ अजून बोललेले नाहीत. जेव्हा ते बोलतात तेव्हा नियतीची दिशा बदलते. म्हणतात, तू तुटलं आहेस हे खरं, पण आता माझा हात तुझ्या पाठीशी आहे. आता जो काही घडेल तो चमत्कार असेल आणि तो चमत्कार तुला केवळ मिळणारच नाही तर तुझ्या माध्यमातून इतरांनाही मिळेल. तुझं आयुष्य एक साक्ष बनून उभं राहील की स्वामी समर्थांची कृपा असली की अंधारही प्रकाश बनतो, तुटलेलंही पुन्हा तयार होतात आणि हरवलेलं सर्व पुन्हा सापडतं, तेही अधिक सुंदर रूपात. कधी कधी आपली इच्छा पूर्ण राहते आणि आपण गोंधळून जातो, पण स्वामी म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो पण ती थांबत नाही. तुझे गमावलं
तेच परत मिळेल आणि जास्त रूपात मिळेल, कारण स्वामींची कृपा कधीच अपूर्ण राहत नाही. त्यांनी जे एकदा ठरवलं ते होतं. तुला वाटतंय का की काही गोष्टी जमत नाहीये? मग डोळे बंद कर आणि मन स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. मग बघ, ज्या गोष्टींनी तुला कधी रडवलं त्या गोष्टीचं आज तुला हसवतील. विसरू नको, स्वामींच्या दरबारात उशीर होतो, पण अंधारात न्याय कधीच राहत नाही. तुझ्या वाटेचं सुख कोणाला देऊन टाकलेलं नाही. फक्त एक वेळ आली नाही, त्यामुळे पण आता आली आहे ती वेळ. तू जिथे अपयश अनुभवतो आहे तिथेच यशाचं बीज उगम पावते आणि हे बीज स्वामींच्या कृपेने एक चमत्कारासारखं फुलून आहे. ज्या माणसाने तुला दुर्लक्ष केलं तेच उद्या तुला विचारतील, तू एवढं कसं घडलं? आणि तुझं उत्तर असेल स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुला विसरलेले नाहीत. त्यांच्या धान्यात तू सतत आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तुला अशी बातमी मिळेल की तू थक्क होशील. ही बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येईल. जिथे तू आतापर्यंत अडकून पडला तिथून तूच आता सहज बाहेर पडशील. फक्त विश्वास ठेव, आकाश कितीही काळं असो, सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. तसं तुझ्या जीवनात आनंद, यशाचं, समाधानाचं ऊन आता उगम पावणार आहे. आता या क्षणी फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घे. मन हलकं झालंय का? हेच आहे स्वामी समर्थांच्या नावाचं सामर्थ्य. त्याने ऐकलंय तुझं मन, तुझ्या अश्रूंना ओळखलंय आणि आता त्याने ठरवलंय तुला गोड बातमी द्यायची आहे. ही बातमी केवळ बातमी नाही, एक उत्तर आहे, एक समाधान आहे आणि एक संदेश आहे की स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच अडचणीत एकटं सोडत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू हे ऐकशील तुझ्या जीवनात नवा प्रकाश दिसेल. अनेक वेळा आपण अंधारात हरवतो, आपले स्वप्न, इच्छा, प्रयत्न या सगळ्या आपण गमावतो, कारण ही वेळ आपल्यासाठी थांबत नाही. पण त्या क्षणी स्वामीचं वचन आपल्या हृदयात शिरतं, माझ्यावर विश्वास ठेव. हे वाक्यच आपल्याला पुन्हा एकदा उठून उभं राहतं. त्यामुळे तुमचं मन थकलं असेल पण तुमचं नशीब अजून थकलेलं नाही. हीच वेळ आहे स्वामींचा आधार घेण्याची आणि ते वचन सांगतं, ज्याची आशा सोडली ते तुझ्यासमोर येईल. कारण परमेश्वराला वेळ लागतो पण विसरवत नाही. त्यामुळे कधी तुमचं स्वप्न खूप मोठं वाटतं आणि तुमचं बळ खूप कमी, पण स्वामी म्हणतात, जिथं तुझं बळ संपतं तिथून माझा आशीर्वाद सुरू होतो. म्हणूनच तुमचा मार्ग थांबला असेल तरी चालेल, पण सध्या थांबू नका. अनेक वेळा यश अगदी जवळ असतं, पण आपण हार मानतो. त्या शेवटच्या क्षणी जर आपण थोडा धीर ठेवला असता तर जीवनाचं रित्र बदलत असतं. म्हणूनच स्वामी म्हणतात, तू चालत राहा, मी तुझ्या मागे आहे. ते तुमच्या पावलांमागे सावलीसारखी आहेत. वाटतं हे होतं, पण त्यांचा साथ सदैव आपल्यासोबत आपल्या डोक्यावर आहे. या क्षणी स्वामींचं एक एक वचन तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडवत आहे. तुम्ही म्हणाल, हे खरंच होईल का? हो, कारण स्वामी म्हणतात, तू जेव्हाही माझं नाव घेऊन पुढे जातोय मी तुझं नशीब बदलतो. त्यामुळे आता जे घडलं नाही ते होईल, जे हरवलेलं ते परत मिळेल आणि जे अशक्य वाटतं ते शक्य होईल. हीच त्या वचनाची ताकद आहे. हे केवळ शब्द नाहीत, ही एक ऊर्जेची लाट आहे जी तुमच्या जीवनात उठते आणि प्रत्येक अडथळ्याला बाजूला करते. स्वामी समर्थांचे वचन ही फक्त श्रद्धेची गोष्ट नाही, तर अनुभवाची भेट आहे. तुम्ही मागे वळून पहा, अनेक वेळा तुमचं वाचन फक्त त्यांच्या कृपेनेच झालं आहे. त्यामुळे आता फक्त त्याची तुम्हाला फार गरज आहे. ती गोड बातमी, ती संधी, तो निर्णय, तो क्षण जवळ येतो आहे. आणि हे सगळं जेव्हा होईल तेव्हा लक्षात ठेवा, हे तुमच्या प्रयत्नांसोबतच स्वामींच्या कृपेचं फलित आहे. जेव्हा मनाला शांत ठेवा, त्याच्या चरणावर विश्वास ठेवा. आजचा दिवस वेगळा आहे, कारण या क्षणी तुम्ही जे ऐकताय, वाचताय आणि मनात लावून त्यात एक आशा जागवताय, हीच आशा उद्याचं सत्य होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यासाठी मी सर्व काही देईन, फक्त तू नातं सोडू नको. हीच नाती खरी जादू शक्ती आहे. आणि म्हणून आजपासून तुमचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक निर्णय फक्त एका विश्वासावर आधारित असो की स्वामी आहेत. आणि मग पहा, जी गोड बातमी, ही हरवलेली संधी आणि ती तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा तुमच्यासमोर नक्की उभी राहील. तुला वाटते की तुझं नशीब थांबलं आहे, तुझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत, पण ज्या क्षणी तू ऐकतोय त्या क्षणापासून एक अदृश्य हात तुझ्या आयुष्याच्या पाठीशी उभा आहे. जिथे तुझी शक्ती संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. कितीही अंधार असेना, पण एक ज्योत आतून पेटते आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात तुला अशा बातमी मिळेल जी तुझ्या जीवनात संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. आजवर ज्या गोष्टीसाठी तू रडला, ज्या इच्छा मनात ठेवल्या आणि म्हणालास की हे कधीच होणार नाही, त्या सगळ्या गोष्टी आता तुझ्याकडे येण्यासाठी मार्ग शोधत आहे. आशा सोडली होतीस ना, पण स्वामी समर्थ म्हणतात, माणूस सोडतो
काळही थांबतो, पण मी थांबत नाही. मी येतो जेव्हा तू संपल्यासारखं वाटतं. हीच ती वेळ आहे चमत्काराच्या, आश्चर्याची आणि अनपेक्षित सुखाची. तू ज्याचं स्वप्न पाहिलं पण म्हणालास की आता हे शक्य नाही, हे स्वप्न पुन्हा तुमच्यासमोर साकार होतंय. तुझं आयुष्य बदलणारी बातमी फक्त ऐकण्यासाठी तू तयार होता. काळजी, दुःख, वेदना हे सगळं संपायला लागलंय. स्वामींच्या वचनामध्ये अपार शक्ती आहे. फक्त विश्वास ठेव आणि त्यांना एकदा म्हण, स्वामी आता सगळं तुमच्यावर सोडलं. तिथून सुरू होतो तुझ्या नवीन जीवनाचा पहिला दिवस. जे हृदयातून मला बोलवतात, ज्याच्यासाठी हे आकाशही वागतं. त्यामुळे तुझं नशीब कितीही कठीण असो, पण मी आहे ना. एका क्षणात तुला मिळणारी बातमी फक्त आनंदाची नाही, तर तुझ्या मनात विश्वास परत आणणारी ठरणार आहे. ती बातमी एवढी मोठी असेल की तू मागचं सगळं विसरशील आणि म्हणशील, हे सगळं स्वामींमुळे शक्य झालं. आता ही वेळ आहे हात जोडून, डोळे मिटून, मन शांत करून फक्त एक वाक्य बोलायची, स्वामी समर्थ, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या क्षणी एक अदृश्य ऊर्जेचा स्पर्श होईल. तुझे नशीब फिरणारी, तुझी दुःख बसणारी, तुझ्या घरात आनंद घेऊन येणारी बातमी तुझ्या दिशेने येत आहे. वचन ऐकून फक्त मनात श्रद्धा ठेव, कारण आशा सोडलेली गोष्ट आता तुझ्यासमोर हसत येईल. बाळा, तू जे काही मागतो आहेस ते माझ्यासाठी अशक्य नाही. जग तुझी परीक्षा घेत असेल, लोक तुला नकार देत असतील, दरवाजे बंद होत असतील, पण मी स्वामी समर्थ जेव्हा तुला पाठीशी उभा राहतो, तेव्हा बंद दरवाजे आपोआप उघडतात. तुला वाटतंय का की तुझी इच्छा खूप मोठी आहे, पण मी तुझ्या इच्छेपेक्षा मोठा आहे. माझ्या सामर्थ्याला अमर्याद आहे. म्हणूनच मी तुला सांगतो, चिंता नको. उशीर झाला तरी अंधार कायमचा राहणार आहे. त्यामुळे आता ही वेळ आहे तुझ्या सध्याच्या कसोटीची पाहण्याची. तुला वाटते की हे शक्य नाही, पण मी तुझ्यासाठी शक्य करून दाखवेन. तुझ्या डोळ्यासमोरच चमत्कार घडतील. त्या गोष्टीसाठी तू इतकी वर्ष वाट पाहिली, त्या आता तुला मिळणार आहे. फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि मनापासून स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहा. तू आतापर्यंत अनेक संकट झेललीस, अपमान सहन केला, दरवेळी आशेने काहीतरी मोठं घडेल याची वाट पाहिली, पण दरवेळी नशीब तुझ्यापासून दूर पळालं. तरीसुद्धा तू हार मानली नाहीस, कारण तुझ्या मनात कुठेतरी माझा विश्वास होता. आणि बाळा, मी त्या विश्वासाची कदर करतो. जेव्हा संपूर्ण जग तुला दुर्लक्षित करतं, तेव्हा मीच आहे जो तुला माझ्या कळसात घेतो. तुझी इच्छा मोठी आहे, कारण तुझं मन मोठं आहे. स्वार्थाशिवाय प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने तू ती इच्छा जपली आहे. म्हणून आता मी ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आकाशात ढग जमताना तेव्हा पाऊस नक्कीच पडतो. तसंच आज तुझ्या आयुष्यातील आकाशात जे सकाळचे ढग जमले आहेत, त्यातून आता कृपेचा पाऊस पडणार आहे. मी तुला संपूर्णपणे आशीर्वाद देतो. जे तुला मनापासून हवं आहे ते तुला लवकरच मिळणार आहे. सांभाळून ठेवलेली प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक स्वप्न, आता प्रत्येक आशा जी काळाच्या ओघात विसरली गेली, त्या सर्व गोष्टी स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्यासमोर उभी राहणार आहेत. जेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू उघडले होते, तेव्हा स्वामी तुझ्यासोबतच होते. त्यांनी तुझ्या मनातली प्रत्येक आर्ततेला ऐकले आहे. आता हेच स्वामी तुला सांगत आहे, काळजी करू नकोस, कारण ज्या क्षणी तू ऐकतोय त्या क्षणी तुला गोड बातमी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देवाच्या वेळेला धीर धर. तो कधी उशीर करत नाही आणि अकारण काहीच करत नाही. कधीकधी आपण खूप काही गमावतो, अपेक्षा भंग होतो, आपले लोक आपल्याला समजून घेत नाहीत, मेहनतीचे फळ मिळत नाही. अशा वेळी मन फार कोसळतं. मन तिथे स्वामींचं वचन आठवतं, तू काही गमावलेलं नाहीस, मी सगळं पाहिलं आहे. स्वामी समर्थ तुला सांगत आहे की ज्या गोष्टी तू सोडून दिल्यासारखं समजतो आहे, त्या प्रत्यक्षात सोयासाठीच थांबलेल्या आहेत. त्या संधी, तो आनंद, ते यश, सर्व काही पुन्हा तुझ्या समोर येणार आहे. विश्वास ठेव, कारण आज स्वामी तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडण्याची तयारी करत आहे. तू आजपर्यंत कित्येक वेळा तुझ्या नशिबावर रागवला, तक्रार केली की माझंच का चुकतं, पण आता तो काळ संपला आहे, कारण हे स्वामी समर्थांचे वचन आहे. आज ज्या क्षणी हे तू ऐकशील, त्या क्षणापासून तुझ्या जीवनात गोड बातम्यांचं आगमन होईल. हे वचन फक्त शब्द नाहीत, तर ती दिव्य शक्ती आहे जी काळ, नशीब, परिस्थितीचं रूप बदलू शकते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात आनंदाची प्रकरण होईल, ही खात्री आहे. लक्षात ठेव, जेव्हा देव शांत असतो तेव्हा तो काहीतरी सुंदर घडवण्याच्या तयारीत असतो. तुला वाटत असेल की सगळं संपलं, पण स्वामी समर्थ म्हणतात की खरं तर तुझ्या आयुष्यातील खरा अध्याय आता सुरू होणार आहे. तुला जे पाहिजे होय ते तुला मिळेलच, पण त्यापेक्षा अधिक काही स्वामी तुझ्यासाठी ठेवून आहे. तुझ्या खऱ्या श्रद्धेला उत्तर म्हणून स्वामी समर्थ आज स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं शक्य होणार आहे.
जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणीतरी आपली वेदना समजून घेणं. आणि आज स्वामी समर्थ तुझी वेदना ओळखून तुला सांगत आहे, बाळा वेळ आली आहे. आता तुझ्या जीवनात प्रकाशच प्रकाश होईल. जेव्हा तू ऐकतोय तेव्हा फक्त कानाने नाही तर मन लावू नये, कारण हे वचन आहे त्या परमशक्तीचं ज्याने असंख्य भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले आहे. तू एकटा नाही, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला गोड बातमीचं साक्षीदार बनवत आहे. त्या क्षणी तू मनाशी हे स्वीकारशील की आता माझ्या जीवनात आनंद येणार आहे, त्या क्षणी हे शक्यही होऊ लागेल. प्रत्येक सकारात्मक विचार एक बीज आहे जे स्वामींच्या कृपेने फळ देतं. तू कितीही संकटात असला पण जेव्हा तू हे दिवस ही जातील असा विश्वास ठेवतो तेव्हा देव ते वाक्य खरं करत असतो. म्हणूनच आजपासून प्रत्येक दुःखाला असं म्हण, तू आला आहेस आणि आता मी एकटा नाही आहे. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात अनेक स्वप्न अधुरी राहिली असतील. कधी वाटलं असेल की काही गोष्टी कदाचित आता होणार नाही, पण स्वामी समर्थ सांगतात त्या गोष्टी तू विसरून गेला, पण मी नाही. त्यामागे ठेवलेल्या इच्छा त्या तू काळाच्या गर्तेत हरवून टाकल्या, त्या आज पुन्हा जिवंत होतील. कारण ही वेळ आहे तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्वाची सुरुवात होण्याची आणि त्याची चाहूल आज तुला लागेल. कधीकधी आपण काहीच न करता थांबतो, कारण आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, पण खरं तर त्या थांबण्याच्या मागेही एक योजना असते. स्वामी म्हणतात, तू जेव्हा थांबतो तेव्हा मी चालायला लागतो. तुझ्या आयुष्यातल्या अशा क्षणामध्ये जेव्हा तू एकटं हरवलेलं, थांबलेलं, थकलेलं वाटतं, तेव्हा मी तुझ्या वाटेवर दिवा होतो. हे जाणून घे की तू एकटा नाही आहे. आज जिथं तू उभा आहे तिथूनच एक नवीन प्रकाशाचा मार्ग गेलेल. तुला जे हवं होतं, प्रेम, पैसा, समाधान, ओळख, ते सगळं एकत्र येण्यासाठी हे क्षण आली आहेत. स्वामी म्हणतात, ज्याची आशा सोडली तेच मी तुझ्या समोर आणेन. हे वाक्य तुझ्या अंतःकरणात कोरून ठेव, कारण पुढच्या काही दिवसात तुझ्या दारात अशी बातमी येईल की तू आश्चर्यचकित होशील. आयुष्यात एका क्षणात बदलतं आणि त्या क्षणाचा ध्वनी आज ऐकू येते. तो ध्वनी आहे स्वामी समर्थांच्या पावलांचा. आता वेळ मिटून फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ मी तयार आहे. तुझ्या विश्वासाने तुला हवी असलेली गोष्ट तुझ्यापर्यंत येईल. ते नातं, ती संधी, ते यश, तो पैसा, जे काही तू गमावल्याचं वाटत होतं ते परत येईल. आणि त्यावेळी तू म्हणशील हे खरंच स्वामींचं काम होतं. त्यामुळे आता कुठेही घाबरू नको, पुढे फक्त चालत राहा, कारण स्वामी म्हणतात तू चालशील तर मी हात द्यायला तयार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती वेळा पडला आहेस हे महत्त्वाचं नाही, तू किती वेळा उठून चाललाय, सुरुवात केली, तेच खरे यश आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी अपयश आलं की आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो, पण स्वामी सांगतात की तू स्वतःवरचा विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण माझ्यावर ठेव. मी तुला प्रत्येक झटपटीमधून उचलून घेईल. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुला वाटलं की आता संपलं, तेव्हा तुझ्या जीवनाची सुरुवात होत आहे, हे विसरू नको. कधीकधी वाटतं की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक अश्रू पाहतो, प्रत्येक हुंदका ऐकतो. मी शांत आहे कारण मी योग्य वेळेची वाट पाहतोय. तुला वाटतं की काहीच घडत नाही, पण त्या प्रत्येक शांततेची मी तुझ्या जीवनातील मोठी योजना आखतोय. म्हणूनच आजपर्यंत जे काही उशिराने घडत होतं ते आता गतीने घडणार आहे, कारण आता वेळ आली आहे तुझ्या प्रार्थनेचं फळ मिळण्याची. जेव्हा जीवनात अंधार वाढतो तेव्हा आपण कुठेही वाट शोधू शकत नाही, पण स्वामी म्हणतात, अंधार फार झाला की तोच मी दीप म्हणतो. तुला आज हे वाटतंय की हे संकट खूप मोठं आहे, ते खरं तर तुला माझ्या जवळ आणण्यासाठीच आलेलं आहे. हे जाण की संकट तुझ्यावर आली नसून ती तुझ्या जीवनातून नकारात्मक गोष्टी बाहेर फेकण्यासाठी आली आहे. त्यानंतर एक नवं प्रकाशमय जीवन सुरू होणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अशक्य गोष्टी शक्य होतात. तुला जिथे वाटतं की आता काही उरलेलं नाही, तिथून मी तुला भरभरून देतो. म्हणूनच पुढच्या काही दिवसात जे काही घडणार आहे त्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी आधीच सगळं ठरवलेलं आहे. तुला फक्त मन शांत ठेवायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्यावर सोपवायची आहे. मी तुझं जीवन इतकं सुंदर करेन की तू म्हणशील हे स्वप्न होतं की सत्य. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर जे संकट आलं आहे ते तुझं आयुष्य मोडण्यासाठी नाही, तर तुला नव्याने घडवण्यासाठी आलं आहे. तू आज ज्या वेदनांमधून जात आहे त्या वेदना तुला आतून कधीच मजबूत करत आहे आणि तुला अधिक वाटतं की जीवन थांबले, पण ते खरं तर नव्या घडण्याची, उडण्याची तयारी आहे. ते संकट म्हणजे एका नव्या सुरुवातीची संकेत आहे आणि ही सुरुवात मी फक्त घडवतो आहे. तू फक्त थांबू नको, चालत राहा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. कधीकधी आयुष्यात जे हवं असतं ते मिळत नाही, पण त्याच वेळी जे आवश्यक असतं ते मिळतं. स्वामी म्हणतात, मी तुला हवे ते देणार नाही,
मी तुला योग्य तेच देईन आणि ते तुला खूप सुख देईल. तुला आज जे नाकारायला गेलं आहे त्याचा अर्थ असा नाही की तू अपयशी आहे. याचा अर्थ एवढाच की मी तुला यापेक्षा खूप चांगलं देणार आहे. जे तुझं नाही ते मी तुला कधीच टिकू देणार नाही. पण जे तुझं आहे ते कोणालाही घेऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. प्रत्येक सकाळी एक नवीन आशा घेऊन येते. स्वामी म्हणतात, जसा सूर्य अंधारावर विजय मिळवतो तसा मी तुझ्या दुःखांवर विजय मिळवतो. फक्त तू मला आवाज दे, मी येईन. तुझा आज मी कधी अंधार खूप वाटते पण आता मी स्वतः तुझ्या जीवनात उजेड बनून येणार आहे. एक छोटीशी प्रार्थना, एक छोटीशी श्रद्धा आणि माझं संपूर्ण आकाश तुझ्या जीवनात उतरेल. तू कल्पनाही करू शकत नाही की मी तुझ्यासाठी किती मोठं सौख्य घेऊन उभा आहे. तुला आता जे वाटतंय की तुझं नशीब खराब आहे ते खरं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, नशीब म्हणजे मी आहे आणि मी एकदा वळून पाहिलं की सगळं नशीब बदलून जातं. तू फक्त एक वेळ माझ्यावर श्रद्धा ठेव, एक वेळ असं मनातून म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत आणि बघ कसं सगळं अचानक बदलतं. तुझं काम, तुझं घर, तुझं आरोग्य, तुझं नातं, सगळीकडे माझ्या कृपेची गंगा वाहू लागते. जे अडकून पडलं होतं ते मार्गी लागेल, कारण आता मी तुझं नशीब लिहायला सुरुवात केली आहे. मी तुझी परीक्षा घेतो पण तुला कधीच सोडून देत नाही. काही वेळा आपण शांत असतो कारण मी पाहतोय की तू किती मला आवाज देतोय. पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्याच जवळ असतो. जिथे लोक पाठ फिरवतात तिथे मी हात पुढे करतो. जिथे लोक तुझी चूक काढतात तिथे मी तुझं रक्षण करतो. आणि जिथे तुला वाटतं की तू हरवलास तिथे मी तुझं यश तयार करत असतो. म्हणूनच थांबू नकोस, कारण तुझ्या जीवनात सर्व काही सुंदर अध्याय जीवन लिहायला आहे आणि ते मी लिहिणार आहे. जेव्हा मन पूर्णपणे खचलेलं असतं तेव्हा एखादं वाक्य, एखादा आशीर्वाद, एखादी भक्तीची भावना आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू ऐकशील तुला गोड बातमी मिळेल. ज्याची आशा सोडली होती तेच तुझ्या समोर येईल. शब्द जेव्हा मनामध्ये घर करून राहतात तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो. असं वाटायला लागतं की खरंच अजून काही संपलेलं नाही. देवाच्या दारातून जे काही मिळतंय ते आपल्या पातळ बुद्धीतलं कळतं नाही, पण योग्य वेळी ते मिळतं नाही ते मात्र निश्चित. कधीकधी आपण जे मागतो तेच आपल्या भल्यासाठी नसेल म्हणून स्वामी ते थांबतात. पण त्या क्षणी त्यांना वाटतं की आता हा भक्त खूप झगडला, खूप सहन केलं, आता वेळ आली आहे त्याला सुखाच्या बातमीची. आणि ती बातमी कधी मित्रामार्फत, कधी कामाच्या माध्यमातून, कधी मनाच्या शांतीतून, तर कधी अचानक येणाऱ्या संधीच्या स्वरूपात येते. तुम्ही लक्षात ठेवा, ही गोड बातमी कुठून आणि कशी येईल हे ठरवणारे आपण नाही, ते ठरवणारे फक्त स्वामी आहे. तुम्ही रोजच्या आयुष्यात संघर्ष करत असाल, रात्रभर झोप येत नसेल, अश्रूंनी आवले होत असतील, तरी स्वामींच्या हाकेला उत्तर द्या. कारण स्वामी कधीच तुम्हाला एकटं सोडत नाहीत. त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही. तुम्ही जर हे ऐकत असाल तर समजा स्वामींनी आज तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आहे. हीच ती वेळ आहे ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. मनात श्रद्धा ठेवा. प्रत्येक अडचणीत स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे 2 शब्द उच्चारत राहा. यातच तुमचं रक्षण आहे, यातच तुमचं मार्गदर्शन आहे. आज जरी वाटत असेल की काहीतरी होत नाही, आयुष्य थांबलं आहे, तरी एक दिवस असा येईल की तुम्हाला वाटेल स्वामींनी माझ्यावर किती मोठा कृपा केली आहे. त्या क्षणाची वाट पाहत राहा, कारण ती गोड बातमी जिची तुम्ही आशा सोडली होती तीच गोष्ट तुमच्या समोर उभी राहणार आहे. जेव्हा संकट सतत पाठलाग करत असतात तेव्हा मनात शंका निर्माण होते, हे सगळं संपणार आहे का? माझं नशीबच असं आहे का? पण स्वामी सांगतात, तू सगळं सोड, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जिथे तुझं सामर्थ्य संपतं तिथे माझा चमत्कार चालू होतं. या वाक्यामध्ये इतकी शक्ती आहे की एवढं एकटं ऐकूनसुद्धा माणसाचं मन उभारी घेतं. या शब्दामध्ये अनुभवाचं सामर्थ्य आहे. भक्तांच्या अश्रूंनी तयार झालेली भक्ती आणि विश्वासातून जन्मलेल्या देवत्वाचा ठसा आहे. कधी घरात पैसा नसायचा, भांडणं, आजारपण, नोकरीची चिंता सतावत असते आणि वाटतं ही काहीच मार्ग नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, अगं वेळा, रात्र कितीही अंधार असली तरी सूर्योदय अटळ आहे. आणि त्या एका वाक्यात एवढं वाटतं की हो, अजून थांबायचं आहे. कारण स्वामी आपल्याला सोडून देत नाही, ते फक्त एक परीक्षा घेतात आणि ज्या दिवशी आपलं एवढा ते संयम ढळतो त्या दिवशी त्यांच्या कृपेमुळे सगळं बदलून जातं. अनेक भक्त सांगतात की त्यांनी स्वामींच्या नावाने एकदा संकल्प केले आणि अगदी काही तासात त्यांना अपेक्षित गोष्ट मिळाली. कोणी म्हणतं नोकरी मिळाली, कोणी हरवलेलं समाधान परत आलं, तर कोणी म्हणतं प्रेमात जिंकलो. हाच अनुभव तुम्हाला येऊ शकतो. फक्त त्या क्षणी तुमचं मन शुद्ध असावं, श्रद्धा प्रामाणिक असावी आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असावा. मग ही गोड बातमी फार दूर नाही. स्वामींचं कार्य हे वेळ पाहून होतं.
ते उगाचच काही घडत नाही आहे. ज्या दिवशी त्यांच्या ह्या गोष्टीतून तुम्ही तयार आहात असं वाटतं, त्या दिवशी ते तुमच्यावर कृपा करतात आणि ही कृपा एकदा झाली की संपूर्ण आयुष्य बदलतं. घरामध्ये जेव्हा अन्न, पैसा, समाधान आणि प्रेम भरभरून मावतं, तेव्हा समजून घ्या ही गोड बातमी फक्त संयोगत नाही, ती स्वामींची योजना आहे. म्हणूनच आज जरी वाटत असेल की सगळं हरवत आहे, तरी पुन्हा मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे आणि याच क्षणाला तुमचं मन गुंजून उठेल. आजचा याच वेळी ही गोड बातमी तुमच्यासाठी येणार आहे. विश्वास ठेवा आणि मनोमन स्वामी समर्थ म्हणा, कारण हे नाव जिथे आहे तिथे चमत्कार नक्की घडतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त शांत राहा, मी सगळं पाहतोय. जे तुला हवं आहे ते तुला मिळणारच आहे. पण योग्य वेळी हे ऐकून मन थोडं थांबतं, भावनांना आधार मिळतो आणि जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथून नवीन सुरुवात होते. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवा पहाट उजाडतो आणि तो पहाट स्वामींच्या आशीर्वादामुळे सुवर्णमय असतो. जेव्हा जग तुमच्यावर प्रश्न टाकतं, अजून काहीच का मिळालं नाही, कधी सुधारशील, कधी यशस्वी होशील, तेव्हा डगमगू नका. कारण स्वामी समर्थ म्हणतात, लोकांच्या बोलण्याने तू नको तुटू, मी आहे तुझ्यासोबत. ही वाक्य तुमच्या अंतर्मनाला भिडतात आणि तुम्हाला उभं करतात. कारण जिथे सगळे साथ सोडतात तिथे फक्त एकच उरतो, स्वामी समर्थ. कधी कधी असं वाटतं की आपण खूप काही मागतोय, पैसा, सुख, प्रेम, समाधान, यश. पण खरं सांगायचं तर स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त मला माग, बाकी मी देईन तुला सगळं. आणि हीच गोष्ट खरी ठरते. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रेमाने विश्वास ठेवता तेव्हा ते तुम्हाला हवंच ते देतात आणि कधीकधी त्याहून अधिकही देतात. ही गोड बातमी की तुम्ही जे काही मागता आहात ते तुमच्या दिशेने चालून येते, हे जाणवायला लागल्यावर मन अगदी हलकं होतं. स्वामी समर्थांच्या कृपेचं स्वरूप असं आहे की ती केवळ तुमच्या जीवनातील अडचणी दूर करत नाही, तर त्या अडचणीतून तुम्हाला बळ देते, शिकवते आणि शेवटी तुम्हाला यशाचं गोड फळही देते. म्हणूनच आज जर एखाद्या कोपऱ्यात बसून तुम्ही विचार करत असाल की माझं आयुष्य खरंच बदलेल का, तर मनात फक्त एकदाच त्यांच्या नावाचा उच्चार करा, श्री स्वामी समर्थ, आणि पहा कसं वातावरण बदलते, मन शांत होते आणि एक अव्यय समाधान तुमच्या अंगणात उतरून बसतंय. काही तासात पुढच्या काही असं घडेल जे तुम्हाला जाणीव करून देईल की हीच ती गोड बातमी आहे आणि तीच बातमी केवळ शब्दांची नसेल, ती होईल एक संपूर्ण जीवनाचा नवीन अध्याय. विश्वास ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपा अमर्याद आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.